नमस्कार बीडकरांनो, प्रशासन, राजकारण आणि सामाजिक घडामोडीवर आमची बारीक नजर. ही आहे बीड हलचल न्यूज. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. अध्यक्षाला अटक झालीच पाहिजे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला अटक झालीच पाहिजे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा झालाच पाहिजे. कॅप्टन खरातला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. कॅप्टन खरातवर ईडीची कारवाई झालीच पाहिजे. अध्यक्षावर ईडीची कारवाई झालीच पाहिजे. होत कशी नाही घेतल्याशिवाय राहत नाही. होत कशी नाही घेतल्याशिवाय झालीच पाहिजे. कॅप्टन खरातला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षा सातत्याने संविधानाची भाषा करतात. सातत्याने जिजाऊ, अहिल्याबाई, सावित्रीमाईची भाषा करतात. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा किती अंधश्रद्धेच्या वाहक आहेत हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना महिलांच्या प्रश्नावर, मुलींच्या प्रश्नावर काम करण्याचा कसलाही अनुभव नसताना त्या महाराष्ट्राच्या की पोस्टवर आहेत. प्रथमतः तर त्यांनी राजीनामा का दिला पाहिजे, तर त्या महाराष्ट्रात ज्या वेळी असे प्रश्न निर्माण होतात त्यावेळी फक्त सेलिब्रेशन करण्यासाठी आणि इव्हेंट करण्यासाठी मीडिया समोर येतात. प्रत्येकाच्या मागे लागायचं, प्रत्येकाला नोटिसा पाठवायच्या, ट्रोल झाल्या की प्रत्येकाला सुमोटो कारवाई करायची, अशा प्रकारचं त्यांचा कारभार आहे. त्याचा निषेध करते आणि ज्या जिजाऊ, सावित्रीमाई, अहिल्याबाईच्या नावावर त्या राजकारण करतात त्याचा किती विरोधाभास आहे. ज्या कॅप्टन खरात जो लिंग पिसाट आहे, जो कित्येक वर्षापासून ज्या मजबुरी ज्या महिलांच्या आहे, वैयक्तिक आयुष्यात ज्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांच्याबरोबर अशा प्रकारचे दुष्कृत्य राजरोसपणे करणाऱ्या या कॅप्टन खरात जवळ एवढी माया कुठून आली. ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सातत्याने त्यांना मदत करतात आणि शासनाकडून GR मंत्र्यांबरोबर राहून मिळवतात, त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची सुद्धा ईडी त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा सह आरोपी म्हणून कारवाई केली पाहिजे.